फिल्म मेकिंग या कार्यशाळेचा हा समारोपीय कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूयात। तर त्यासाठी सर्वांनी आपल्या जागेवर 2 मिनिटं उभे राहून मौन पाळा। ओम शांती शांती। आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर काळे मॅडम, विभाग प्रमुख गृहविज्ञान विभाग, यांचं स्वागत साखरकर मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्या कार्यशाळेचे रिसोर्स पर्सन श्री पंकज धनगर सर यांचे स्वागत सुमित गेडाम सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातर्फे आयोजित हा वर्कशॉप ऑन मीडिया फॉर डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन याच्या व्हॅलिडिटी फंक्शन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते। हा प्रोग्राम आपण घेतला 21 ते 30 जानेवारी पासून। थोडस तुम्ही नाव जे टायटल आहे वर्कशॉपचं जे टायटल आहे ते सगळ्यांना म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे, पण बाहेरच्या लोकांना थोडंसं ते कठीण वाटत आहे। तर मी सुरुवातीलाही सांगितलं, आता पण पुन्हा मी सांगते की मीडिया आहे, पण मीडियाचा यूज हा कशासाठी झाला पाहिजे? डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन, तुमचं डेव्हलपमेंट होण्यासाठीचं जे कम्युनिकेशन आवश्यक आहे ते आवश्यक आहे। आपण विद्यार्थी म्हणून शिकतो आहोत, मासकॉमचे विद्यार्थी असतील किंवा आणखी बाकी ज्यांचे मीडियाशी संबंध आहे ते विद्यार्थी असतील, तर त्यांनी हा मीडिया जो वापरायचा आहे तो कशासाठी वापरायचा आहे? नुसतं व्हॉट्सअप, फेसबुक आणि नुसत्या न्यूजसाठी नाही। न्यूजसाठी एक वेगळी चॅनल ते आहे, ते त्यांचं काम करतात आहे, पण आपला जो मीडिया वापरायचा आहे हा डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनसाठी, जे काय आपलं विकास होण्यासाठी जे काय आवश्यक कम्युनिकेशन आहे त्याच्यासाठी हा मीडिया आपल्याला यूज करायचा आहे। हा याच्या मागचा मुख्य पर्पज होता। हे वर्कशॉप आपण विद्यापीठाच्या बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये मागच्या वर्षी पण घेतलेलं होतं, तर आज आपण याचा व्हॅलिडिटी प्रोग्राम करतो आहे। या व्हॅलिडिटी प्रोग्रामच्या अध्यक्षा, आमच्या सगळ्या या प्रोग्रामच्या मागची प्रेरणा असलेल्या आमच्या विभाग प्रमुख डॉक्टर काळे मॅडम, कारण हा वर्कशॉप टाकण्यासाठी हा आपण टाकतो आहे, दिसते मी समोर आहे, पण सगळं मागचं बॅकिंग आणि हे सगळं टाक, तू हे कर ते कर, हे सगळं करायसाठी मॅडम सतत त्याच्या मागे असतात। मी तुम्हाला मागे पण सांगितलं की हे उन्हाळ्यापासून मी याच्या मागच्या मार्च पासून इथे हे केली आहे। मॅडमने प्रपोजल टाकताना की ह्या आलेल्या अडचणी तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे, पण त्या याच्यात सतत मॅडम सोबत असतात, अशा ह्या अध्यक्षा नेहमी सपोर्ट करणाऱ्या। त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले VCNचे चीफ एडिटर, खरोखर यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट हा असायला पाहिजे, हे लोक आपल्या ओळखीचे असायला पाहिजे, पण काय माहिती आपला ड्रॉबॅक म्हणावा किंवा आपलं काहीतरी कम्युनिकेशन कमी असावं म्हणून आपण या लोकांपर्यंत पोहोचलो नाही। पण आज एक चांगला योग आलेला आहे की सर इथे आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि पुढेही ते राहतील अशी मी त्यांना अपेक्षा करते। आणि हे सगळं आम्ही जे करतो ते धनगर सरांच्या भरोशावर, कारण रिसोर्स पर्सन आहे तर आम्ही करू शकतो, ऑर्गनायझेशन आम्ही करू शकतो, पण त्याचे पिरियड्स घेणं आणि टेक्निकल पार्ट जो आहे तो सर मागच्या वर्षी सरांनी खूप समर्थपणे तो सांभाळला, आणि याही वर्षी तुम्ही पाहिलं की तुमच्यापेक्षा सरांचीच एक्सरसाइज जास्त होऊन जातं, त्यांचंच काम जास्त होऊन जातं। मागच्या वर्षीचा आमच्या विद्यार्थ्यांना तो अनुभव आहे। तर असे आमचे सबळ रिसोर्स पर्सन, सक्षम रिसोर्स पर्सन धनगर सर। आढावा आता याचा थोडंसं प्रास्ताविक करायचं तर उद्देश मी तुम्हाला इथे तुमचं स्क्रिप्ट डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनच्या थीम काय असल्या पाहिजे, स्क्रिप्ट लिहिताना स्क्रिप्ट कसं असलं पाहिजे, तुमची स्टोरी काय असते आणि स्क्रिप्टसाठी कशा प्रकारचं रायटिंग पाहिजे, हे सगळं डिटेल आपण इथे शिकलो। स्वतः आपण त्याच्या स्क्रिप्ट लिहिल्या, एक विषय आपण सिलेक्ट केला, आपण त्याच्या स्क्रिप्ट इथे लिहिल्या। त्यानंतर आपण डायरेक्शन काय असतं
कुठे कुठे डायरेक्शनचं हे येतं आणि कसं कसं हे होतं हे सरांनी तुम्हाला अगदी विथ प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे. कॅमेरा शिकलो आपण, लाइटिंग शिकलो आपण, ऑडिओ रेकॉर्डिंग शिकलो, त्यानंतर ह्या सगळ्यांचं आपण एडिटिंग शिकलो. हे बोलताना अगदी छोटे छोटे वाटणारे शब्द आहे, पण त्या प्रत्येकासाठी प्रॅक्टिकल तुम्ही पण केलाय. तर काय काय किती किती श्रम घ्यावे लागतात आणि काय काय करावं लागतं तर हे सगळं आपण केलं आहे. आणि ज्या अपेक्षेने आपण तो वर्कशॉप इथे आपण ऑर्गनाईज केला की डेव्हलपमेंटल कम्युनिकेशनसाठी आपण हे सगळ्यांनी वापरावं हे स्किल, ही अपेक्षा आहे. आणि जितके आमच्याकडून देता आले तितके सगळे इनपुट द्यायचा आम्ही प्रयत्न केला आहे. सरांनीही खूप तुम्हाला जितकं मॅक्झिमम देता येईल त्यांच्या वेळेनुसार आज आपल्या जी काय आपली चालली होती त्याच्या सरांनी स्वतःच्या फिल्मचं काम ठेवून दिलेलं आहे बाजूला आणि ते आपल्यासाठी इथे उपलब्ध झालेले आहे. तर हे सगळं आपण इतके सगळे श्रम त्याच्या मागे घेतले आहे. तर त्याची अपेक्षा तीच आहे की तुम्ही हे चांगल्या कामासाठी, चांगल्या थीम, चांगल्या कम्युनिकेशनसाठी तुम्ही ते वापरावं ही अपेक्षा आहे. आणि याच्याबद्दल आणखी पुढे आपण हे अशा पद्धतीचे वर्कशॉप इथे स्टुडिओमध्ये घेतच राहू. वेगवेगळे विषय येतील, वेगवेगळे हे असेल तर आपण सगळेजण एक दुसऱ्यांशी आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो आपण कंटिन्यू ठेवूया. त्याच्यामध्ये बाकी कोणते मेसेजेस नको आहे, पण तुम्ही पण लोक याच्यामध्ये मीडियामध्ये ऍक्टिव्ह आहात. जसे तुमचे काही चॅनल आहे, संकेतचं चॅनल आहे, तुम्ही लोक पण छोटे छोटे ट्यूब टाकताय. अंकुशची काहीतरी शॉर्ट फिल्म त्यांनी टाकलेली आहे, अनुजही आपलं काहीतरी करत असतो. तर तुम्ही पण सगळ्यांचं त्याच्यावर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, तुमच्या काही अडचणी असतील तर त्या असं पर्सनल टेक्स्टिंगसाठी आणि याच्यासाठी वापरू. बाकीचे मेसेजेस हे करून तो ग्रुप आपण असा बोर ग्रुप करू नये. डेव्हलपमेंटसाठी किंवा त्या चांगल्या कम्युनिकेशनसाठी तो ग्रुप वापरू असं मला वाटते. आणि पुढे आपण आपल्या कॉन्टॅक्टमध्ये राहू. तर आजच्या कार्यक्रमासाठी सरांनी आपण 10 वाजता बोलवलं, बरोबर सर इथे 9:15 हजर होते. त्यांना थांबावं लागलं, विलंब लागला, थोडस त्याबाबत मी क्षमा मागते. आणि माझं वेळेस असं होतं की आमचे विद्यार्थी याच्यात होते, पण इथे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले पार्टिसिपंट्स आहे. इथे काही विद्यार्थी पण आहे, काही मीडियामध्ये ऑलरेडी काम करणारे लोक पण इथे आहे. आणि मला तर त्या दिवशी पण कौतुक सरांचं वाटलं की सर रिटायर्ड पर्सन आहे, पण त्यांना त्यांचं ह्या सगळं वाचून त्यांना व्हॉट्सअपवर हे कळलं आणि ते वाचून ते इथे आलेले आहे. त्यामुळे मी चालेल का याच्यात म्हटलं तर चालतं, ज्याला इंटरेस्ट आहे ते सगळे चालतात, असं काही नाही आहे. आणि ते आल्यामुळे आमच्या अनुराधा मॅडम इथे आहेत. मॅडम इथे प्रोफेसर आहे, पण मॅडम मागच्या वेळेस नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना पण इंटरेस्ट की नाही मला हे शिकून घ्यायला पाहिजे. तर हा तो एक शिकण्याची जिद्द असलेले लोक पण इथे आहेत. एक वरच्या हायर एज ग्रुप तिथे आहे आणि एक छोटा एज ग्रुप 17-18 मुलं पण इथे आहेत. तर एक चांगला असा व्हॅरिड क्लास असल्यामुळे यांच्या टीम पण अशा छान झाल्या आहे. आणि एक गोष्ट एकाला येते, दुसरी दुसऱ्याला येते, असं सपोर्ट. आणखीन काही आर्टिस्ट आलेले आहेत, जसं अपर्णा याची हे नाहीये, ह्या वर्कशॉपची ती पार्टिसिपंट नाहीये, पण ती अशी आली आणि इतकी छान यांनी मिक्स झाली की ती असं वाटलं की ती इथलीच आहे. त्याच्यानंतर तिची एक दुसरी मैत्रीण आली आहे, तुझं नाव आचल पण आलेली आहे. आचल कालपासून यांच्यासोबत मला दिसते आहे. तर ह्या लोकांनी बाकी पण त्यांचे मित्र याच्यामध्ये इन्व्हॉल्व केले आहे. नेक्स्ट याच्यामध्ये तुम्ही आणखी तुमचे पार्टिसिपंट सांगाल, मित्रांना सांगाल, तर हे अपेक्षित आहे तुमच्याकडून. ठीक आहे, पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र मी विशालकडे देते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आता झालेल्या कार्यशाळेबद्दल म्हणजे जे प्रशिक्षणार्थी होते त्यांचं मनोगत आपण ऐकून घेऊ. त्यांना कार्यशाळेबद्दल काय वाटलं तर यासाठी मी आधी सुधांशू भोजने याला आमंत्रित करतो. मी लहान होतो तेव्हापासूनच ऍक्टिंगचा किडा हा माझ्यात होता, पण मधात थोडी गॅप पडली. मग नंतर बाबाला मेसेज आला की असा असा वर्कशॉप आहे. तर मग तो वर्कशॉप फक्त 10 दिवसाचाच होता. मला वाटलं की 10 दिवसात कुठे ऍक्टिंग वगैरे, कुठे म्हणजे डायरेक्शन वगैरे कसं काय शिकवतील सर. पण जेव्हा पहिल्या दिवशी आलो तेव्हा धनधर सर होते. धनधर सरांनी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा थोडी त्यांनी मजा मस्ती केली, तेव्हा मला थोडस जीवावर आलं. म्हणजे इथे मी शिकायला आलो, सर मजा मस्ती काय करत होते. मग नंतर सरांनी म्हणजे त्या मजा मस्तीमध्ये जे टेक्निकल गोष्टी सांगितल्या, मग तेव्हा मला वाटलं की सरांना वाटत असेल की हा वर्कशॉप बोर नाही झाला पाहिजे बा, म्हणून सरांनी मग तो त्या प्रकारे सांगितला.
मग जेव्हा इथे आलो तेव्हा मग सरांनी डायरेक्शन कसं करायचं, स्क्रिप्ट कसं लिहायची ते वगैरे सांगितलं. आणखी काय आणखी टाइम एवढा काही पुरत नव्हता, 11 ते 5 वाजेपर्यंत. पण जे स्टुडंट्स जे होते म्हणजे त्यांचं उत्सुकता एवढी होती त्यांच्या मनात की ते लोक 10 वाजताच यायचे सगळेजण. आणखी मग सर नाही यायचे तर बाकी जे पोरं आहेत ते मेडिटेशन मध्ये मेडिटेट करायचे. आणि मग मेडिटेट झाल्यावर सगळे इकडे यायचे, पोरं जे आहेत ते गोष्ट करायचे एकमेकांसोबत. आणखी सर जे आहेत सरही गोष्ट करायची. आणि वर्कशॉप काही लवकर सुरू नव्हतं होत. जे 11 जे वर्कशॉप होता ते रोज 12ला सुरू व्हायचं. तर म्हणून माझं म्हणणं हे आहे की जे 10 दिवसाचं जे आहे फक्त वर्कशॉप ते 10 दिवसाचं न होता कमीत कमी 1 महिन्याचं असावं. कारण की जे फिल्म मेकिंग आहे ते 10 दिवसात काही असं शिकणं होत नाही, त्याला कमीत कमी 1 महिना तरी पाहिजे. म्हणून माझं म्हणणं हे आहे की 10 दिवसाच्या जागी 1 महिन्याचं असावं. थँक्यू. तर अनिरुद्ध देशमुख हे आपलं मनोगत व्यक्त करतील. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज अच्छा आता येतंय का? सॉरी, ओके, जर हाईट जास्त आहे ना प्रॉब्लेम. ओके, गुड मॉर्निंग. काय बोलायचं आता सांगतो. प्रिपरेशन करून नाही आलो, बट वेळेवरती जे अनुभव झाले ते सांगतो. आणि थोडे सजेशन आहे या वर्कशॉप बद्दल, ते पण थोडं सांगणार आहे मी. पहिला दिवस स्टार्ट झाला, इथे आलो तेव्हा असं माहित नव्हतं की हे वर्कशॉप फिल्म मेकिंगचं आहे. मॅडमने जसं सांगितलं आपल्याला हे वर्कशॉप डेव्हलपमेंट कम्युनिकेशनचं आहे. तर इथे आल्यावरती मला माहित पडलं की हे फिल्म मेकिंगचं वर्कशॉप आहे. म्हणजे यामध्ये मूवीज कशा असतात त्या पण समजलं जातात. फक्त सजेशन एवढं राहील की हे जे नाव आहे हे जर फिल्म मेकिंग एवढं जरी एक प्रकारचे लेक्चर्स काय होतील ते मॅडमनी पहिल्या दिवशी सांगितले आपल्याला. आणि देन ते लेक्चरची सुरुवात झाली आणि हळूहळू आम्ही सर्व शिकायला लागलो की सरांनी पहिल्या दिवशी जी सिनेमा म्हणजे काय असते नेमकं. आपण सिनेमा तर बनवतो आणि सिनेमा पाहतो पण आणि त्याच्यावर टीका पण करतो की हा सिनेमा असा झाला, फ्लॉप झाला. पण त्याच्या मागे जे कसरत असते ते आपल्याला माहित नसते. पण ओरिजिनल कसरत काय असते हे तर अनुभव करून आणि सरांकडनं आम्ही ते शिकलो. आम्हाला सिनेमा म्हणजे फक्त एक माध्यम आणि फक्त एंटरटेनचं माध्यम हे माहित होतं. पण सिनेमामुळे आपण लोकांपर्यंत वेगवेगळे मेसेज पोहोचवू शकतो आणि वेगवेगळ्या माहिती सिनेमाद्वारे आपण देऊ शकतो. आणि एक इंडस्ट्री म्हणून सिनेमा अस्तित्वात आलेला आहे आणि खूप प्रकारचे जे एक्सपेरिमेंट आहे ते सिनेमामध्ये केले जातात. खूप स्कोप आहे सिनेमाला. आणि सिनेमा आता ही एक म्हणजे इंडस्ट्री बनलेली आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. सिनेमा आपल्याला आतापर्यंत एवढंच माहित होतं की आपण बस मूवी पाहत आहे आणि एक दृश्य आहे, पण तो एक आर्थिक माध्यम बनू शकते आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निकल टीम्स असतात सिनेमामध्ये, हे पण सरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. जसं आपला कॅमेरामॅन झाला, नंतर लाइटिंगसाठी. पण त्याच्यामध्ये जे टेक्निकल टीम असते हे फक्त सरांमुळे आणि मॅडमने घेतल्या वर्कशॉपमुळे आपल्याला इथं माहित पडलं. त्याच्याबद्दल धन्यवाद. मी मास कम्युनिकेशनचा विद्यार्थी आहे. मी पण एक असंच म्हणजे टेक्निकल नॉलेज नसताना एक डॉक्युमेंटरी बनवली. पण त्यावेळेस काय अडचणी येतात काय येतात आम्हाला तर आमच्या कॉलेजमध्ये सांगितलं नाही. पण त्या अडचणी दूर करण्यासाठी मी या वर्कशॉपमध्ये आलेलो होतो आणि त्या अडचणी असं सरांना आणि मॅडममुळे दूर झालेल्या आहेत असं मला वाटते. आणि मी केलेल्या आहेत त्या, कारण की आता आम्ही बनवल्या आहेत फिल्म आणि त्यामध्ये काय काय अडचणी आल्या त्या फक्त आम्हालाच माहित आहे. कारण की लोकेशन आणि आमचा जो टॉपिक होता तो पण एवढा खतरनाक होता की आम्ही सांगू नाही शकत. आणि त्या टॉपिकच्या याच्याने आम्हाला एवढा म्हणजे मुश्किलीचा सामना करावा लागला भयानक. लोकांची जी मेंटॅलिटी ना अशी आहे तर ब्रॉड माइंडेड कोणीच नाही आहे. तर आमचा जो टॉपिक आहे सेक्शुअल हॅरेसमेंट. तर अनुभव सांगतो एक. तर आम्ही व्हॅलेंटाईन डे होता त्या दिवशी आम्ही तो शूट करण्यासाठी गेलो. सरांनी अर्जंट म्हटलं की आम्हाला एक शूट पाहिजे म्हणे. तर गेलो. त्या दिवशी आम्ही 4 ते 5 दुकानात शिव्या खाल्ल्या आणि तिथून हाकवून गेलो. कारण आम्ही पहिले म्हटलं की आमचं लैंगिक उत्पीडन हिंदीत सांगितलं त्यांना आणि जेव्हा सांगितलं सेक्शुअल हॅरेसमेंट आहे अशा प्रकारचे कृत्य आमच्या दुकानात करू नका म्हणे. आमच्या दुकानाला बदनाम नाही झालं पाहिजे असं येऊ नका. डायरेक्ट सरळ आम्हाला कोणी तर शिवाय देतात. एक काकूला विचारायला गेलो मॅडम एक शूट घ्यायचं आहे. नाही म्हणे आमच्या इथं नाही पाहिजे म्हणे अशा धंदे म्हणे. ठीक आहे बा नाही करत. मग एक विद्यार्थ्याला मित्र होता त्याच्याकडे गेलो. त्यांना पहिले हो म्हटलं. मग कायचे बघू काय सांग ना म्हणे. म्हटलं ठीक आहे मित्र आहे म्हटलं शूट करत आहे विद्यापीठाचं आहे.
तर हॅरेसमेंट बद्दल, कायची हॅरेसमेंट, सेक्शुअल हॅरेसमेंट. त्यांना त्याच्या मालकाला सांगितलं, भाऊ नाही म्हणे, भाऊ आज व्हॅलेंटाईन आहे म्हणे, काही करतं का म्हणे भाऊ, हा काही नाही, काहीच्या काही नाव सांगतं का म्हणे. मला आयडिया आली. एक स्टुडिओच्या बाजूने दुकान होतं वर्कशॉपचं, तिथं पण गेलो आणि ते ओळखीचे निघाले. भाऊ म्हणे तू आहेस म्हणे, तू आहे इसले कर तू दे रहा. तर तिथं मोठ्या मुश्किलनं पूर्ण दिवस बरबाद करून एक लोकेशन भेटलं. आणि लोकेशनचं काय मॅटर असते ते त्यावेळेस आम्हाला कळलं, कारण की हे सगळ्या गोष्टी आपला प्रॅक्टिकल अनुभवातून मिळते. आणि हे फक्त त्या 13 दिवसात म्हणजे 10 दिवसात आपल्याला कळणार नाही आहे. वर्कशॉपचं ड्युरेशन हा लांब असलाच पाहिजे, कारण की आपण जे फिल्म मेकिंग मीडिया डेव्हलपमेंट शिकत आहे त्याच्यासाठी प्रॅक्टिकल अनुभव सर्वात महत्वाचा असते. कारण प्रॅक्टिकल शिवाय आपण कोणती पिक्चर कसा बनते ते माहीतच नाही पडणार ना. आता ठीक आहे, लोकेशन ते कसं सेट करतात ते आता आम्हाला माहित पडलं की नाही, परमिशन असते आणि तो विषय समजावून सांगावा लागतो. आणि एवढ्या अडचणी घेतल्या, नंतर कुठे शूट झाला, नंतर संध्याकाळी मी घरी गेलो, मग सांगितलं. म्हणजे लोकांना तो विषय आपला पटवून द्यावा लागतो. लोकेशन्स आणि कॉस्ट्युम्स खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि नंतरचं आणि एडिटिंग मेन. हा सरची गोष्ट सांगतो, सरनी खूप मदत केली. सरचं काम चालू होतं घराचं आणि वेगवेगळ्या सरांना जायचं पण होतं, पण सरांनी सगळं सोडून आमच्यासोबत बसून आमची मूवी एडिट करून घेतली. आणि आमच्याकडून जे काही होते म्हणजे जे काही सपोर्ट लागते ते, म्हणजे सर एखादे असते तर ठीक आहे, माझं वर्कशॉप झालं, माझं काम संपलं, ठीक आहे, आता मी डायरेक्ट वेळ एडिटला येतो. पण नाही, सरांनी आम्हाला तिथे सपोर्ट केला आणि तिथे गेलो आम्ही. तर सरांनी सगळे कामं, सरांचं बँकेचं स्टेटमेंट करायचं होतं, सरांनी ते पण थांबवलं, आंघोळ पण करायची राहू दिली, पण पहिले आमची फिल्म एडिट करून दिली. सर म्हणे 17 तारीख, आणि वेळेवर मॅडमला कॉल केला, मॅडम मी 17 तारीख टाकली होती. तर आम्ही कन्फ्युज झालो. सर म्हणे एकच दिवसामध्ये यार, मॅडम वेळेवर मॅडमला कॉल केला आणि 16 तारखे आहे म्हणे, तर अर्जंटमध्ये आम्हाला करावी लागली. आणि इथे असताना खूप सारे मित्र बनले. आमच्या टीममध्ये वैद्य सर होते, नंतर खूप सारे जण होते, अंकुश होता, प्राची होती, यांच्याशी अनुज होता, तू पण होता, हात नको दाखवू. बट असं पहिल्यांदा कसं होतं, आम्ही वेगळ्या टीम झालो ना, तर टीम म्हणून काम करायचं. संकेत आणि मी पहिल्यांदा भेटलो ना, तर आम्ही म्हटलं की नाही आम्ही एकाच टीम मध्ये आलो पाहिजे. तर आम्ही असं बाजून उभं राहिलो, पण मॅडमने त्यात एक पॉईंट असा टाकला की 1-2 नंबर घ्या म्हणे. 1-2 नंबर आहे, तर आम्ही बाजूनच उभं. तर 1-2 करता करता त्याच्यावर एक आला, मग 2 आला. तर हा 1 नंबर टीम मध्ये चालला गेला आणि मी 2 नंबर टीम मध्ये चालला गेलो. यार पंचायत झाली म्हटलं, आता हे बाकीच्याला माहितच नाही म्हटलं काही. अच्छा ठीक आहे म्हटलं, जाऊ द्या, करू तर करू म्हटलं. मग सरांना पण काम होतं आणि अनुराधा मॅडमला पण काम होतं, पण त्यांनी पण दोघांनी पण मदत केली. स्क्रिप्ट रायटिंग त्यांनी केली आणि खूप मदत केली त्यांनी आम्हाला. लॉज वगैरे काढून दिले आणि जे शब्द असतात ते त्यांचे जास्त चांगले आहेत, त्यांनी आम्हाला शब्दाची मदत केली. त्यांचे धन्यवाद मानतो की नसून सुद्धा असल्यासारखं काम केलं त्यांनी. आणि हा सॉरी कुठे गेलो होतो, सॉरी मिस झाला ना. हा 1 मिनिट ब्रेक देतो. 2 नसून आमच्या एकच झाल्यानंतर, कारण की सरांनी म्हटलं तुम्ही जरी टीम 2 असल्या तरी तुम्हाला 2 मिळून 2 शॉर्ट फिल्म करायचे आहेत. तर आम्ही असं नाही म्हटलं की नाही बाबा आमची मोठी झाली पाहिजे, आमची चांगली झाली पाहिजे. सर्वांनी आमच्यात मदत केली, आम्ही पण त्यांच्यामध्ये ऍक्ट केलं, त्यांनी पण आमच्यामध्ये ऍक्ट केलं. त्यांनी पण कॅमेरा हँडल केला, डायरेक्शन केलं आणि त्यांचे जे सजेशन आहेत ते आम्हाला दिलं. त्यांचा पण टाइम आम्हाला दिला, की नाही तर कसं होते की नाही बा आमची चांगली झाली पाहिजे, आम्ही तुम्हाला टाइम नाही देत, तुम्ही आम्हाला टाइम नका देऊ, असं होते. पण सरांनी मिळून मिसळून केला आणि इथं असं झालं की आणि सरांकडे ते इक्विपमेंट अवेलेबल आहेत, म्हणून जर आपण अदर ठिकाणी गेलो तर हे कुठे आम्हाला अवेलेबल नाही आहे. तर युनिव्हर्सिटीमध्ये सर पण खूप मदत करू शकतात. सरांनी आता आम्ही तर पर्सनली सरची जुळलोच आहे, सर आम्हाला मदत करणारच आहे. सरांनी खूप मदत पण केली आहे जस्ट. आणि खूप सारे आता अनुभवाबद्दल सांगतो की हा खूप बोलत आहे मी, माहिती आहे मला, पण बोर नाही होत. बोर झाल्यावर असं हात वर करून गेला की मी बसून जाईन खाली, ठीक आहे. हा आणि सलोनी भाई शास्त्री सल्लू चल दिखा बहुत लड्डू लालो. अबे ही तर अन्न तू पण नाही निघाली. विचार कर ते अन्न किती मोठं असं. चालेंगे तो प्रत्येक दिवशी असे नवीन नवीन फंडे वापरून आम्ही आमचे मनोरंजन करीत होतो. पण ज्यांच्यावर हे फंडे आजमावले जायचे त्याच्या मनाचाही विचार आमच्या डोक्यातही कधी आलेला नाही.
माझ्यासाठी पण एक गिलास थंड पाणी आहे ना. जेवण म्हणलं त्याला कळ ना मुकाटाने म्हणजे तुझ्यासोबत काय होणार नाही तुला पण ठाऊ. जा पटकन जा थंड पाणी आण. मला विसरली का जा माझ्यासारखं पाणी घ्या. जा. आमच्या अशा वागण्यामुळे त्यांना कोणता त्रास होत होता हे आमच्या लक्षात सुद्धा आलं नाही, पण आम्हाला खूप मजा यायची. आम्ही अशी भांडणे आजमावत गेली, पण पुढे काय अपघटित घडणार याची चाहूल सुद्धा आम्हाला नव्हती. तुम्हाला मजा करू शकते तुम्हाला समजून घ्यायला नाही बोलतो तरी तुम्ही इथं काय बोलत नाही. तुम्हाला सिनियर्स म्हणजे काही वाटत नाही आता आपण तुम्हाला सिनियरची पॉवर काय असते. यामध्ये बेसिकली ही कार्यशाळा ज्यावेळी घेण्यात आली तर याचं मला असं वाटतं की जी आज आपल्या इथे सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला, कुणाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून माहिती पडलं तर कुणाला कुणाच्या संपर्कामुळे माहिती पडली असेल, अशा प्रकारची कार्यशाळा ही मला असं वाटतं दुसऱ्यांदा आयोजित करण्यात आली होती. पहिले मागच्या वर्षी पण असं झाल्याचं ऐकिवात आहे. मुळात ज्या व्यक्तीने तुम्हाला हे मार्गदर्शन दिलं की अगदी 10 दिवसाच्या या छोट्याशा प्रोग्राम मध्ये 10 ते 12 दिवस तुम्ही सगळे लोक एकत्र होतात आणि या 10-12 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये इतक्या सुंदर स्क्रिप्ट तयार करणं, त्यातल्या त्यात ते शूट पण तुम्ही लोकांनी केलेलं आहे, एडिट पण तुम्हीच केलेलं आहे, डब व्हायचं होतं, कदाचित वेळेअभावी ह्या गोष्टी झाल्या नसतील, पण बॅकग्राऊंड म्युझिक पासून सगळ्या गोष्टी ज्यावेळी बघितल्या, पंकज धनगर सरांसारखा जो व्यक्ती आहे, आज आमचे जवळपास 10 ते 15-20 वर्षांपासून संबंध आहेत, यांच्याविषयी कसं आहे की फिल्मची जी चळवळ आहे, सिनेमाची चळवळ अमरावतीमध्ये रुजविण्यामध्ये पंकज धनगर सरांचा खूप मोठा वाटा आहे. मुळात हा व्यक्ती वेळातला वेळ काढून म्हणजे सिनेमा खातो, सिनेमा जगतो, सिनेमा यांचं सगळं विश्व आहे. आम्ही जरी एका क्षेत्राशी संबंधित असलो तरी माझं फील्ड वेगळं पडतं, यांचं फील्ड वेगळं आहे. मी पण त्यांच्या क्षेत्राशी काही वर्षापूर्वी संबंधित होतो. कालांतरानं न्यूजचं काम करत असताना आम्ही न्यूजकडे वाहवत गेलो आणि हे क्षेत्र आम्हाला कमी करावं लागलं. आज ज्यावेळी आपण जो विषय आहे आपला की डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन आणि मीडिया, सर्वप्रथम मला आपल्या सर्वांना एक गोष्ट विचारायची आहे की मीडिया हे नेमकं काय आहे? माध्यम आहे. हु इज द फर्स्ट मीडिया पर्सन ऑफ आवर वर्ल्ड? सगळ्या जगातला जर आपण विचार केला तर पहिला मीडिया पर्सन कोण असू शकतो? आपल्या भारतीय परंपरेत, संस्कृतीमध्ये जर जुने विचार केले तर त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या निदर्शनास येते की सगळ्यात पहिलं मीडियाचं कार्य नारदांनी पूर्ण केलेलं आहे. एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे
याच्याविषयी त्याला सांगणे आणि त्याच्याविषयी त्याच्याकडून ऐकून घेणे आणि मग त्याला व्हायरल करणे. व्हायरल करायचं जे काम आज सोशल मीडिया करतो आहे ती गोष्ट हजारो वर्षापूर्वी नारदांनी केलेली आहे. याच्याकडे जायचं, या देवाकडे जायचं, त्याचं ऐकून घ्यायचं, त्या देवाकडे जायचं, त्याचं ऐकून घ्यायचं, त्याचं याला सांगायचं, याचं त्याला सांगायचं आणि ते व्हायरल करायची. ती गोष्ट आज आपल्यासोबत घडते आहे. पहिलं काम जे मीडियाचं नारदांनी केलं ते तेव्हा, आणि पहिला दूरदर्शन संजयनी युद्ध परिस्थिती महाभारतामध्ये समजावून सांगितली धृतराष्ट्राला. तो क्षण म्हणजे दूरदर्शन आणि मीडिया त्यावेळेस सुद्धा कार्यरत होते ज्यावेळेस देवभूमी इथे होती. तेव्हापासून हे सगळंच्या सगळं माध्यम आपल्याशी संदर्भित आहेत, संबंधित आहेत, पण आपण आजपर्यंत त्याचा शोधच लावू शकलो नाही. आज आपण सोशल मीडिया वापरतो डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन करताना, किंवा आज आपण एक गोष्ट कशी झालेली आहे की मीडिया इतका फास्ट झालेला आहे. आता मी न्यूज मीडियामध्ये काम करतो. न्यूज मीडियामध्ये काम करत असताना काही गोष्टी, आता समजा एखादी घटना इथे घडते, आपण पटकन काय करतो, मोबाईल काढतो, त्याचा शूट करतो किंवा फोटो काढतो आणि तो पटकन न पाहता सेंड करून देतो. त्याचे प्रोटोकॉल्स आपण विसरून जातो की आपण काय सेंड करायला पाहिजे, काय सेंड करायला नको. समाजाला आज खरी गरज, माझं जे माध्यम आहे त्याच्या संदर्भित मी सांगतोय की डेव्हलपमेंट कशा प्रकारची पाहिजे. चांगल्या गोष्टी आपण फॉरवर्ड करतो, पण ती एखादी गोष्ट की एखादी बाई कटून राहिलेली आहे आणि तिचा आपण व्हिडिओ तयार करून राहिलो. आपली किती मानसिकता विचित्र झालेली आहे की ते सेंड करायसाठी की ती जीव द्यायला चालली आहे. त्याचा मोबाईल फेक आपण पुष्कळदा बघितलं असेल, पंकज सरांना पण, की एखादा बघतो आपण आपल्याकडे व्हॉट्सअपवर येते की ती बाई मरून राहिली, त्याचा व्हिडिओ तयार होऊन राहिला, पण मग मोबाईल फेकून कमी तिचा हात तरी ओढ ना, तिथे तिचा एखादा पार्ट गेला असता कदाचित, पण ती वाचू शकली असते. इतकं आपण बेभान होऊन त्या मीडियाच्या मागे लागलेलो. आपल्याला तो मीडिया सुचू देत नाही. घरातले आज जर किंबहुना आता आम्ही रोज ज्या बातम्या बघतो त्याच्यामध्ये घरातले मॅक्झिमम कौटुंबिक जर वाद बघितले तर त्याच्यामध्ये मोबाईल हा प्रमुख वादाचं कारण झालेलं आहे. आज प्रत्येक व्यक्ती 10 लोक जेव्हा एकत्र बसतात तर 10 जण खाली मान घालून व्हॉट्सअपवरती असतात. कोणी एकमेकांशी संभाषण करायला सुद्धा साधं तयार नाहीये. ह्याला कुठेतरी चांगुलपणाची जर जोड मिळाली, आणि तुमचा जो प्रोग्राम सुरू आहे की डेव्हलपमेंट कम्युनिकेशन मधल्या डेव्हलपमेंट त्या चांगल्या प्रकारच्या झाल्या पाहिजे, तो एक सुंदर विचार आहे. पण मॅडम मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही जे अवेअरनेस प्रोग्राम राबवता, माझी तुम्हाला पर्सनली अशी रिक्वेस्ट आहे की मीडियाचा तुम्ही सुद्धा वापर याच्यामध्ये करा. जे आज तुमच्या इथे 50-100 लोकांनी याच्यामध्ये भाग घेतला असेल, उद्या जर त्या गोष्टीची समजा तुम्ही 1 महिन्यापूर्वी नोटीस काढली किंवा 1 महिन्यापूर्वी मीडियाला ते सगळं दिलं, प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, यांच्या माध्यमातून जर ते सगळं संपूर्ण विदर्भामध्ये पोहोचलं तर आज जे 100 लोकांनी तुमच्या इथे पार्टिसिपेट केलं असते ते उद्या नक्की 1000 लोक होतील. आपण 1000 लोकांच्या माध्यमातून लाख लोकांपर्यंत घरातून पोहोचू शकू. पंकज सरांसारखं व्यक्तिमत्व ज्यावेळेस तुम्हाला शिकवते, अगदी 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण बघितलं की किती सुंदर स्क्रिप्ट तुम्ही लोकांनी तयार केल्या. शूट पण तुम्हीच केलेला आहे, एडिट पण तुम्हीच केलेला आहे, डब पण तुम्हीच केलेला आहे, कन्सेप्ट पण तुमचीच आहे, आणि इतकं चांगलं प्रॉपर त्याचे ते शॉर्ट्स होते. आता काही ठिकाणी 10 दिवसामध्ये काय की अख्खं आयुष्य जरी माणसाने मीडियामध्ये घालवलं किंवा सिनेमा शिकता घालवलं तरी ते कमी पडतं. महिनाभरात 2 महिन्यात तर काही गोष्टी शिकण्यासारख्या नाहीच आहे, आणि ही गोष्ट सतत शिकत राहावं लागते. आज आदरणीय सर आपल्या सोबत आहेत इथे, यांच्या आज इतकं वय झालेलं आहे, पण ते जेव्हा इथे बसलेले मला पाहिलं तर पहिल्यांदा त्यांना नमस्कार करायचा वाटला. माझी इच्छा झाली प्रामाणिकपणे की या व्यक्तींना मीडियाविषयी इतकी आपुलकी आहे, सिनेमाविषयी इतकी आपुलकी आहे, आणि पंकज सरांसारख्या व्यक्तींनी त्यांना सुद्धा सांगितलं की हाऊ टू म्हणजे कसं काय तयार करायचं सगळ्या गोष्टी. तुम्ही 10 दिवसाच्याच नव्हे, महिनाभराचा किंवा 2 महिन्याचा, 6 महिन्याचा, जसं आता कोणीतरी बोलताना सांगितलं की किमान असा कुठला फिल्म मेकिंगचा जर एखादा राबवता आला तर तो राबवा. आणि अवेअरनेस मॅडम माझी पर्सनली रिक्वेस्ट आहे की त्याचा संपूर्ण विदर्भामध्ये, आज आपण 5 जिल्ह्यांची आपली ही अमरावती युनिव्हर्सिटी आहे, तर 5 जिल्ह्यामधले किमान तुम्हाला 2000, 3000, 4000 पर्यंत स्टुडंट मिळू शकतील. फक्त तो अवेअरनेस प्रोग्राम प्रॉपरली राबवला जात नाही, ही आपली म्हणजे दुःख
दुर्दैव म्हणावं लागेल. तो जर अवेअरनेस प्रोग्राम प्रॉपरली राबवला गेला. आता आम्ही मॅडम बसलेले आहेत इथे मास कम्युनिकेशनच्या, तक्षशिलामध्ये आम्ही इंटरव्ह्यूज घेतले होते VCN न्यूज चॅनलसाठी. आम्हाला पण गरज आहे. आज जर आपण कोणाला विचारलं, समजा तुमच्यापैकी इथे जितके लोक बसलेले आहेत त्याच्यापैकी जर सगळ्यांना विचारलं की तुला सिनेमामध्ये काय करावं असं वाटेल, तर सगळ्यात पहिले तो सांगतील मला ऍक्टिंग करायची. त्याच्या तांत्रिक बाजूकडे जा. तांत्रिक बाजू अशी आहे की तांत्रिक बाजू आपल्यासाठी भक्कम आहे. आपण एडिटिंग कडे जाऊ शकतो, आपण रेकॉर्डिस्ट म्हणून आपली लाईफ बनवू शकतो, आपण ऍज अन ॲनिमेटर म्हणून आपली लाईफ बनवू शकतो, आपण कॅमेरामन म्हणून आपली लाईफ बनवू शकतो. माझी मुलगी 98% घेऊन पास झाली. तिच्या आईने असं म्हटलं होतं की तिला मेडिकलला जायचं आहे. मी नाही म्हटलं, तिची इच्छा नाहीये, तिला BFA करायचं आहे, MFA करायचं आहे आणि त्याच्यानंतर JJलाच तिला ते करायचं आहे. मग जेव्हा आपण असा वेगळा रूट घेतो, ते कठीण असतं थोडस, पण आपण एका यशाच्या उच्च शिखरावर जाऊन डेफिनेटली पोहोचतो. प्रयत्न करावाच लागतात. आणि अशा व्यक्तीचं ज्यांनी आपलं म्हणजे सिनेमाच ते जगत असतात रोजच. कितीतरी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटतं 15 वर्षापूर्वी सर जर्मनीला ऑस्ट्रेलियन फिल्मचं अवॉर्ड पण सरांना मिळालेलं आहे. 15 वर्ष झाले. अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला शिकवते आहे, अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला शिकवते आहे, तर त्याचा बेनिफिट घ्या. आणि हा किमान वर्षभराचा किंवा 6 महिन्यांचा असा जर एखादा कोर्स अमरावती संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीला राबविता आला तर तो राबवा, जेणेकरून अवेअरनेस प्रोग्राम एक तयार होईल. सिनेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि सिनेमामध्ये नुसतं ऍक्टिंगलाच महत्व नाही आहे, तर सिनेमाशी संबंधित तंत्रज्ञ जर तुम्ही पर्यंत मिळतात. 8 तासांची शिफ्ट असते. आपण तिकडे लक्ष नाही देत, आपण फक्त ऍक्टिंग 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 ऍक्टिंग. ठीक आहे, त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला ऍक्टिंग पण येते. ते क्षेत्रच असं आहे की ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये उडी टाकली की तुम्हाला ऍक्टिंग येते, एडिटिंग येते, व्हॉइस, हाऊ टू डब द व्हॉइस, व्हॉइस ओव्हर कसा करायचा, डब कसा करायचा, बॅकग्राऊंड म्युझिक कसं द्यायचं. आता जसं तुम्ही मगाशी सांगितलं की लोकेशन हंटिंग साठी तुमच्या समोर काय काय प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. ज्यावेळेस एखादी आपण 5 मिनिटाची स्टोरी तयार करतो, आपण 3 तासाचा सिनेमा पाहून फेकून देतो, पण 2-2 वर्ष त्याच्यावरती लोक मेहनत करत असतात. असंख्य 100-200 लोकांची चमू 2-2 वर्षापर्यंत ती फिल्म बनवते. तेव्हा कुठे आपण 3 तास पर्यंत थिएटरमध्ये 200 रुपये खर्च करून तो पिक्चर पाहत असतो. त्याच्या मागे पडद्याच्या मागचे काम करणारे हात जास्त असतात आणि पडद्याच्या वरती जेवढं सोर्स ऑफ इन्कम आहे तेवढं त्याच्यापेक्षा किमान जास्त पडद्याच्या मागचे इन्कम आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपण सर्वांनी जर पडद्याच्या मागच्या इन्कमचा विचार केला तर आपण 100% या फील्डमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि त्याच्याकडे जास्त लक्ष द्या असं मला वाटतं. या अनुषंगाने आपण सर्वांनी म्हणजे बेसिकली काळे मॅडमनी मला इथे निमंत्रित केलं. VCN न्यूजचा जर आपल्याला कुठल्या प्रकारे उपयोग करून घेता आला, आमच्याकडे टेक्निकल्सची कमी असते नेहमी. पत्रकारिता हे क्षेत्र असं आहे की पत्रकारितेमध्ये मान मिळतो, सन्मान मिळतो, सगळं काही मिळते, पण ज्या तुलनेमध्ये मिळाला पाहिजे तो फायनान्शियल आस्पेक्ट आम्हाला कधीच मिळत नाही, आजपर्यंत मिळालेला नाही आणि पुढे मिळण्याचे चान्सेस फार कमी आहे. आपण मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जर विचार केला तर ज्याला आपण रोज टीव्हीवर पाहतो, तुमच्यापैकी जर समजा कोणी बातम्या बघत असेल तर मला पण तुम्ही टीव्हीवर पाहत असाल, पण ज्यावेळी माझ्या मागचं वलय असते, जे माझ्या मागे काम करणारे लोक असतात, त्यांना कदाचित एखाद वेळी जास्त मिळत असतील, पण मला त्यातले पैसे तेवढे मिळू शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्या मागे न लागता आपलं जे पडद्याच्या मागचं क्षेत्र आहे ते आपण सुदृढ आणि समृद्ध करूया. आणि सगळे मिळून मीडिया या संकल्पनेसाठी जर VCN न्यूजच्या माध्यमातून, विदर्भ न्यूजच्या माध्यमातून आणि आमच्या ऑफिसला आज तक पासून सगळ्या लोकांची उठ बस असते, तर तुमचा जो कुठला अवेअरनेस प्रोग्राम राबवायचा असला तर त्यासाठी मी पॉवर ऑफ मीडियाचा जिल्हाध्यक्ष आहे अमरावतीचा. पॉवर ऑफ मीडिया म्हणजे वृत्तपत्र, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, बातमीदार आणि वृत्तपत्रांशी संबंधित सगळ्या गोष्टी, कवी, लेखक, साहित्यिक, हे जे वृत्तपत्र प्रसार माध्यमांशी पूरक असलेली सगळी मंडळी आहे, यांच्यासाठी कार्य करणारी, देशस्तरावर कार्य करणारी एकमेव संघटना आहे. या पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने सुद्धा
मी आपल्याला असं सांगू शकतो की जेव्हा केव्हा मीडियामध्ये आपली गरज पडेल, तुम्हाला असं वाटेल की आपण कुठेतरी गेलं पाहिजे, आमच्याकडे नक्की या, VCN न्यूजला या, पॉवर ऑफ मीडियाला या. आम्ही सदैव तुमच्या स्वागतासाठी तयार राहू. शिवाय तुमच्याकडे जर आमच्याकडून काही मदत देता आली तर ती पण देण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढे आश्वासन मी इथे मॅडमला देतो, तुम्हा सर्वांना देतो आणि आपले धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करता येईल यावर आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. आणि सिनेमातील करिअर नुसतं ऍक्टिंगच नसून ज्या टेक्निकल बाबी आहेत त्या जर आपण आत्मसात केल्या तर त्यात आपला जास्त फायदा होऊ शकतो, हे सुद्धा सरांनी आपल्याला सांगितलं आहे. धन्यवाद सर. आता यानंतर आपण जो एक कार्यशाळा झाली त्याचं प्रमाणपत्र मिस सलोनी वासनिक. भूषण डवळे. SP वैद्य सर यांना काळे मॅडम प्रशस्तीपत्र देतील. विराज राऊत. डॉक्टर अर्चना काकडे. अनिरुद्ध देशमुख. सुधांशु भोजने. नंदर सर. अक्षय वाकोडे. अनुज गुप्ता. आपल्या विभागातर्फे जे काही वर्कशॉप ऑन मीडिया फॉर डेव्हलपमेंटल कम्युनिकेशन आयोजित करण्यात आलं होतं, यावर्षीचं हे दुसरं वर्ष होतं. मागच्या वर्षीचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. तिथले त्या वर्कशॉपचे स्टुडंट्स बसलेले आहेत, चांगले मेहनती होते आणि जे सांगितलं ते पूर्ण असं जीवावर घेऊन बिलकुल काम करत होते. त्यांचेही प्रोजेक्ट त्या मानानं व्यवस्थित होते. आणि यावर्षीचं जर आपल्या डिपार्टमेंटचे किंवा इथले विद्यार्थी नसते, सगळे बाहेरचेच विद्यार्थी होते, सगळ्यांसाठी ओपन होते यावर्षी वर्कशॉप. त्यांचे चांगले एक्सपिरियन्स मला आलेत. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच एक चांगलं बॉन्डिंग तयार झालं मुलांसोबत आणि मला मनापासून वाटलं की यांच्यासोबत काम करावं म्हणून. लाईफ टाईम काम करायची जर इच्छा असेल तर त्या हिशोबाने. आणि टॅलेंटेड पोरं आहेत, या बाबतीत काही शंकाच नाही. माझं जेवढं नॉलेज एवढ्या वर्षात मी काम करून कमावलं तेवढं मी द्यायचा प्रयत्न केला, किंवा वर्किंग एक्सपिरियन्स जो होता तो शेअर करण्याचा प्रयत्न केला. मी ते शिकवलं काहीच नाही, कारण शिकवणारा माणूस मी नाही. लहानपणापासून जो भेटला तो शिकवतच असते, त्याच्यामुळे मी काही कोणाला शिकवत नाही. मी फक्त शेअर करतो. आपलं नॉलेज असेल, आपल्या ऍक्टिव्हिटीज असतील, जे काही आपल्याजवळ आहे ते सगळं शेअर करून समोरच्या व्यक्तीला ज्या क्षेत्रात जर काम करायचं असेल तर त्याला पूर्ण मदत करणे हा माझं काम आहे. सोबत माझंही काम होतं, समोरच्या व्यक्तीचंही करिअर जर या क्षेत्रात होत असेल तर माझ्यासाठी आनंदच आहे.
आणि असे यांच्या व्यतिरिक्त आणखी कुठलीही व्यक्ती असेल तर त्यांना मी सतत मदत करत राहतो. हे माझं ठरलेलं आहे आधीपासून. कारण मी या क्षेत्रात जेव्हा उतरलो तेव्हा आता 15 वर्ष होत आहेत. आमच्या हातात डोक्यावर कोणाचाच हात नव्हता. कोणी म्हणजे कोणीच नाही. किंवा अमरावतीमध्येच आपल्या शहरात सरांनी सांगितलंच मगाशी जे चळवळ आपण चालू केली सिनेमा करिअरची ती जवळपास मी 2005 पासून चालू केली. तर तेव्हा इथे सिनेमाचं प्रशिक्षण देणारं एकही व्यक्तिमत्व नव्हतं किंवा त्या पद्धतीचं इन्स्टिट्यूशन नव्हतं. हा विचार करूनच मी जवळपास 5 ते 7 वर्ष मुंबईत घालवलेत. काम करून सगळ्या गोष्टी शिकून घेतल्यात आणि स्वतःची एक थिअरी तयार करून त्या अनुभवावरून मग इथे आपलं काम ठरवलं होतं की तिथे जास्त काही राहायचं नाहीये, फक्त कामापुरता मुंबईत जायचं, आपल्या शहरात आपल्या मित्रांसोबत आपल्या लोकांसोबत इथले प्रोजेक्ट बनवायचे आणि सिनेमा इंडस्ट्री इथे डेव्हलप करायची. मग याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती? नॉलेज आणि इक्विपमेंट्स. मग मी टेक्निकल टीम, मग त्याच गोष्टीवर आपण जास्त भर दिलाय. अभिनेते आपल्याकडे खूप चांगले चांगले अभिनेते आहेत, आर्टिस्ट खूप चांगले आहेत, कमी पडते टेक्निशियन्सची. मग ते टेक्निशियन्स निर्माण करण्याचं काम कोणाचं आहे? जे या क्षेत्रात या मातीतून गेलेले लोक आहेत त्यांनी काम करा, त्यांनी हे काम केलं पाहिजे असं माझं एक स्वतःचं मत. मग ती माझी एक जबाबदारी आहे. जर मला या क्षेत्रात हे काम येतं ते माझी जबाबदारी म्हणून मी ते स्वीकारतोय आणि गेली 14 ते 15 वर्ष अमरावतीत राहूनच या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देण्याचं काम करतोय. आणि आमच्या जे टीमचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांच्या फिल्म्स चांगल्या चांगल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्सला अप्रिशिएट झालेले आहेत. सरांनी मला सांगितलं ऑस्ट्रेलियाचं पाम स्प्रिंग्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल, जपानचं किंडर्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल किंवा भारतातलंही आपले नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असेल, कासबन्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहेत. या सगळ्या मॅक्झिमम फिल्म फेस्टिवल्समध्ये आपल्या मुलांच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या शॉर्ट फिल्म्स अप्रिशिएट झाल्यात. आणि एका फिल्म फेस्टिवलला तर खूप म्हणजे मी तिथे अवेलेबल नव्हतो, म्हणजे उपस्थित नव्हतो, पण तिथून मला रिॲक्शन्स आल्यात फोन करून की तुमची जी फिल्म होती गल्ली क्रिकेट नावाची फिल्म मॅक्झिमम लोकांनी बघितली असेल, तर ती आमच्या वर्कशॉपच्या एका माझ्या कलिगचीच फिल्म आहे. तोही पहिल्यांदा वर्कशॉपला आला होता. तर त्या फिल्मसाठी खूप म्हणजे प्राइज देताना क्रमांक देताना खूप जजेसची अशी कसरत झालेली असं मला ऐकवण्यात आलं, सांगण्यात आलं होतं. तेव्हा मी उपलब्ध नव्हतो तिथे. तर एक फिल्म होती शॉर्ट फिल्म सुभाष घे इंटरनॅशनल यांच्या इन्स्टिट्यूटची आणि एक होती आमच्या वर्कशॉपच्या मुलाची. तर त्यामध्ये म्हणजे शेवटी त्याला जे जज होते ते होते अनंत महादेवन, म्हणजे सिंधुताई सपकाळ ही जी फिल्म ज्यांनी बनवली होती त्याचे ते डिरेक्टर लेखक. तर त्यांनी ती फिल्म बनवली. तेव्हा त्यांचा मला फोन आला होता कि पंकज ये तू काम कैसे कर रहा है, कहाँ पे कर रहा है? म्हणजे मैं अमरावती में रहता हूँ सर, मैं अमरावती में ही काम करता हूँ, मुंबई क्यों नहीं आता है? सर नहीं आना है. एक वाक्यात बोलो, मैं यहाँ से जो काम कर सकता हूँ वो वहां पे नहीं कर सकूंगा और मेरी एक जिम्मेदारी मैं समझता हूँ कि मैं अमरावती में रह के काम करूँ, मेरे अपने लोगों को आगे बढ़ाऊँ. ये जिम्मेदारी की भावना लेके मैं यहाँ पे काम करता हूँ. जब भी आपकी मदद की जरूरत पड़ेगी सर मैं मुंबई आऊंगा, बिंदास आना बोले. तर या पद्धतीचं संभाषण जेव्हा झालं होतं ते एकदम चांगलं फिल्म. और ये देख बोले ये यहाँ पे घई साहब के स्टूडेंट्स की फिल्म है और ये तेरे टीम की एक फिल्म है, तो इनमें से मैं परेशान हो गया हूं कि मैं किसको नंबर दूं. आपली मेहनत इथे कोणीतरी अप्रिशिएट करतं हे सगळ्यात महत्वाचं होतं. आणि त्या फिल्म फेस्टिवलला खरंच गल्ली क्रिकेटला पहिलं प्राइज मिळालं. मग एक तेव्हा आणखी उत्साह वाटला की मी इथे राहून सगळं करू शकतो ना. 3 गोष्टी आहे, नॉलेज महत्वाचं आहे, टेक्निकल टीम महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं आपण पहिले नेहमी मी सांगितलं होतं पैसा. मग ते उभं करण्यासाठी मी सांगितले होते मार्ग काय काय करावं लागणार आहे आपल्याला. हा हे सगळं वर्कशॉप मध्ये आमचं डिस्कस झालंच होतं. पैसा महत्वाचा आहेच, नॉलेज महत्वाचं आहेच, टेक्निकल टीम महत्वाची आहे. सिनेमा तुम्ही तुमच्या कुठे गावातही राहून बनवू शकता, फक्त ब्रॉडकास्टिंग त्याचं कसं करायचं आणि मार्केटिंग कसं करायचं हे सगळे फंडे मी सांगितलेले आहे.